हॉटेलमध्ये जेवायला गेल्यावर तुम्हाला ऑर्डर लवकर न घेता वेट करायला लावणारा माणूस म्हणजे वेटर. असाच एक आवली वेटर इथे येतोय. बघूया तो कुणाला त्रास देतोय. येते आपली पुढची जोडी, आनंद आणि क्षिती. कॅप्टन कॅप्टन या हॉटेलचा कॅप्टन, मी कॅप्टन कॅप्टन या हॉटेलचा. कॅप्टन, मला हाक मारली? कॅप्टन तुम्हीच आहात ना? येस मॅडम. हे काय आहे? हे आमचं हॉटेल आहे मॅडम. हे काय आहे? हे तुमचंच बोट आहे मॅडम. हे टेबलवर काय आहे? टेबलवर तुम्ही मागवलेली ही डिश आहे मॅडम. डिश मध्ये काय आहे? वडा, सांबार, चटणी आणि इडली. इडली? ही बाई का चिडली? हे बघा, नीट बारकाईने बघा. तुम्ही माझ्याकडे काय बघताय? आता तुम्हीच म्हणालात ना मॅडम, नीट बारकाईने बघा. नीट बघतोय पण तसा काही प्रॉब्लेम वाटत नाही तुमच्यात. डिश कडे बघा. तुम्ही डिश लपवली का कुठे आमची? कॅप्टन, ह्या डिश कडे बघा. आहा, काय अप्रतिम ब्युटिफुल अशी दिसते ही डिश. ह्या डिश मध्ये काय आहे? वडा दिसतोय मला अर्धा कुरतडलेला. मी तो खाल्लाय. काहीतरी काय मॅडम, मला दिसतोय ना तो तिथेच. खाल कसा? जो जो तुम्हाला दिसत नाहीये तो मी खाल्लाय. काय प्रॉब्लेम काय तुमचा मॅडम? माझा प्रॉब्लेम हा आहे की या वड्यात एक केस पडला होता. अर, अतिशय वाईट. या वयात असे केस गळणं अतिशय वाईट. तुम्हाला सांगतो, तुम्ही चांगला शॅम्पू वापरत जा आणि तुमच्या केसाची काळजी करू नका. जाताना तुम्हाला व्यवस्थित धुवून आणि पुसून परत देऊ आम्ही तो. आर यू मॅड व्हॉट? आय थिंक. हे बघा, तुमच्यापैकी कोणाचा तरी केस आहे याच्यात. काय सांगताय? आय एम सो सॉरी मॅडम, आय एम व्हेरी सॉरी. केस काळा आहे का पांढरा आहे? काळा आहे. आणि बाईचा आहे का पुरुषाचा आहे? आता हे मला कसं कळणार आहे? सोपं आहे मॅडम. जर केस असा लांब असेल तर पुरुषाचा. आय एम सॉरी मॅडम. केस लांब असेल तर बाईचा आणि असे छोटे छोटे केस असतील तर मात्र ते पुरुषाचे असे समजावे. हे बघा, हा केस तुमच्या कुकचा आहे. हो, आय एम सो सॉरी मॅम. पुन्हा सॉरी. काय आहे, आमचा हा जो कुक आहे ना, काशा अत्यंत घाणेरडा माणूस आहे. तुम्हाला सांगतो, अहो चुलीपाशी उभा असतो, केस गळतात. त्याला 1000 वेळा सांगितलेलं आहे, आठवड्यातनं एकदा तरी डोक्यावरनं आंघोळ कर. करतच नाही. हो काय? नाही, मला तुमच्याशी थोडंसं खाजगी बोलायचं होतं म्हणून फक्त इशारा केला. बाकी मनात काही नाहीये. जरा इकडे येतं का? बोला. हा जो काशा आहे ना, याला हिंदी सिनेमात हिरो व्हायचंय. अक्षय कुमार टाईप. आता ना मी तुम्हाला काय आहे, पुन्हा फक्त इशारा केलेला आहे. मनात काही नाहीये, खाजगी बोलायचंय. तुम्हाला सांगतो, या काशाला कोणीही हिंदी सिनेमात हिरो म्हणून घेणार नाहीये. हिंदी सिनेमा सोडा हो, त्याला साधं जाहिरातीत कोणी घेणार नाही. हे सगळं तुम्ही काय बोलताय? काशाचं भविष्य. अहो, तुला काहीच होणार नाहीये मॅडम. आणि हे दोन्ही भाऊ अतिशय घाणेरडे आहेत, काशा आणि वाशा. काशा म्हणजे आमचा आचारी आणि वाशा म्हणजे तुम्हाला आता त्यांनी पाणी दिलं होतं आमचा पाणक्या. ओ, मला त्याचीही कंप्लेंट करायची. काय म्हणून? पाण्यात त्यांनी बोट बुचकळली. हाताची? हो, हाताची. काय सांगताय? सगळी? हो, म्हणजे 5ची बोट बुचकळली. म्हणजे संख्येने सगळी नाही, अशी लांबीने सगळी? हो. अरे 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 अरे, मला एक सांगा, ग्लास कुठल्या हातात होते, खात्या की धुत्या? खात्याने काय आतमध्ये काही एकदम गडबड होते का? घटना घडतात का काही आतमध्ये? नाही काही एकदम. थांबा, वाशाला बोलवू का? मला कुणालाही भेटायचं नाहीये. बर बर, मला सांगा की ग्लास नक्की कुठल्या हातात होते, उजव्या का डाव्या? उजव्या. उजव्या. का? तू डावरा आहे की काय? नाही, तसं काही नाहीये मॅडम, तो उजवाच आहे. फक्त त्याच्या उजव्या हाताला बोटाला जरा काही जखमा झाल्या आहेत. आता मला सांगा, अशी जखमा झालेली बोट पाण्यात बुडवणं किती वाईट? हो, म्हणजे काही झालं असतं तर? मग जखम चिघळली म्हणजे त्याची. त्याला सांगितलं होतं मी, पाणी लावू नकोस जखमेला, पण नाही, ऐकतच नाही ती मंडळी. तुम्हाला सांगतो, जाते तुम्ही, सोडून द्या त्याचं. सोडून द्या. नाही, सोडून द्या बघू, सोडून द्या. मला सांगा, इडलीमध्ये काही प्रॉब्लेम नाही ना तुम्हाला? नाही, काही नाही. नसणारच. इडल्या आम्ही बाहेरनच मागवतो. डिंगणवाडे आजी आहेत, त्या व्यवस्थित अशा पॅक करून छान स्वच्छ अशा इडल्या देतात. त्यांना सांगितलेलंच आहे मी, गेल्या वेळेसारखा जर इडलीमध्ये ठेकून सापडला तर माझ्या इतका वाईट माणूस कोणी नाहीये.
इडली ढेकूण ऑफकोर्स मॅडम. नाही काय आहे, इडलीमध्ये झुरळ निघालं मी समजू शकतो. ई! म्हणजे झुरळ दिसतं, बाजूला काढून ठेवता येतं. झुरळाचं काय आहे, ते बाजूला काढता आलं तरी ढेकूण बाजूला काढता येत नाही ना. अहो कसं असतं, आपण इडली बरोबर चटणी मागवतो, चटणीमध्ये काळे असं ते उडीद असतात तळलेले. तुम्हाला सांगतो हे उडीद आणि ढेकूण इतके सारखे दिसतात, ओळखता येत नाही. काय करायचं काय सांगा माणसांनी. अहो, मी 3 वाट्या एक्स्ट्रा चटणी खाल्ली हो, उडीद डाळ आवडते म्हणून. मी आता असं काही होणार नाही मॅडम, अजिबात काळजी करू नका. अहो समजा तुम्ही अगदी चुकून खाल्ला असेल ढेकूण, पण प्रॉब्लेम काय आहे, तो तर मेलेला असणार. आणि मेलेल्याला काय घ्यायचं, हे बघा. हो की नाही, मेलेला ढेकूण चावत नाहीस ना. हे बघा, मी तुमची आता ना पोलीस मध्ये कंप्लेंट करीन. झुरळ काय, ढेकूण काय, उंदीर काय काय आता वाटतं. उंदराचं काय काढलं, मी असं उंदीर दिसला का इथे कुठे. वाटलंच मला, हे आमच्या विष्णूचे प्रताप आहे. आमचा विष्णू नोकर 1000 वेळा त्याला सांगितलेलं आहे, अरे तुझं ते मांजर घेऊन येऊ नकोस हॉटेलमध्ये, तरी येतो. आता मांजर ते दूध पिणार की नाही, पिणार की नाही. हो ते मांजर 10 वेळेला इकडच्या तिकडच्या पातेल्यामध्ये तोंड घालतात. बिंडो बिंडो. अगदी बरोबर बोललात तुम्ही, ते मांजर इतकं बिंडोक आहे ना. खरंच सांगतो, परवाच्या दिवशी आमच्या मिल्कशेक मध्ये तोंड घातलं, असा रट्टा दिला, पळून गेलं. पण जाताना तर त्याचा उंदीर ते मिल्कशेक मध्येच विसरून गेलं. आता मला सांगा, तो उंदीर घेऊन काय मांजराच्या मागे पळायचं का आम्ही. अरे थांब बाबा, तुझा उंदीर घेऊन जा म्हणून. बिंडो काय हॉटेल आहे, एक इडली सांबार मागितला तर एवढा तमाशा झालाय. आता सांबाराचा विषय काढलात म्हणून सांबारात काही प्रॉब्लेम नाही ना. नाही नाही काय होतंय, हसताय काय. सांबारावरून मला आत्ताच घडलेली एक गंमतशीर घटना आठवली गंमत वगैरे काही नको आता. नाही ऐका ना, ऐका काय झालंय. मी की नाही आमच्या हॉटेलच्या क्रिकेट टीमचा कॅप्टन आहे आणि विकेट किपर आहे. कोण आहे, कॅप्टन आणि विकेट किपर दोन्ही. नाही दोन्ही नाहीये, मीच कॅप्टन आहे, मीच विकेट किपर आहे. तर आमची आज तासाभरापूर्वी एक मॅच चाललेली होती. मी धोनी नसून माझं नाव आहे गंगाराम गुळवणी. काय आहे, गंगाराम वॉट वॉटेवर नाही, मला प्रेमाने लोक गंगू असं म्हणतात. की बघा, गंगू हा गंगारामचा शॉर्ट फॉर्म आहे, हे मला कळलंय. आता पुढे इथेच चुकता तुम्ही लोक. सॉरी मॅडम, चुकून एकदम घडून गेलं, आय एम व्हेरी सॉरी. काय आहे, गंगू हा गंगारामचा शॉर्ट फॉर्म नाहीये, तर गंगाराम मधला गंग आणि गुळवणी मधला कळलं. असं धरून ते गंगू झालेला आहे. तर असा गंगू. आमची मॅच होती बरं का, समोरच्या बार मधल्या अंबूची. अंबू ती बॅटिंग करत होती. हे काय फालतू सांगताय तुम्ही मला. माझा प्रश्न, ऐका ना, गंमतशीर आहे, खूप मजा येईल. बोला बोला. अंबूची मजाच कशी आहे, म्हणजे अंबू बॅटिंग करत होती, अंबूने बॉल मारला आणि दर वेळेप्रमाणे याही वेळेला अंबूचा बॉल माझ्या हातातनं सुटला. पण बॉल उडला, तो सरळ जाऊन पडला आमच्या सांबाराच्या पिंपात. तिथे शेजारी उभा होता विष्ण्या. गरम सांबार सगळं उडलं विष्ण्याच्या अंगावर. तुम्हाला सांगतो, देवाच्या काठीला अजिबात आवाज नसतो ना, अगदी बरोबरच आहे ते. बरी शिक्षा झाली. आता बघा, तो विष्ण्या 2-3 दिवसात करतो की नाही आंघोळ. तुमच्या या हॉटेलचा मालक कुठे. यातलं काही आम्ही मालकांना मात्र सांगितलेलं नाही. मालक इथे आहेत का. नाही आहेत, पण तुम्ही मालकांना काही सांगू नका. सांगू नका, मी सगळं सांगणार आहे. तुमची नोकरीच गेली पाहिजे. असं करू नका मॅडम. नाही नाही मॅडम, प्लीज ऐका, या विवस्त्र अवस्थेत तुम्ही त्यांना भेटू नका. विवस्त्र, तुम्ही बेडसरात का. मी कपडे घातलेत ना. हो मग विवस्त्र काय. अहो मी तुम्हाला नाही म्हणालो, तेवढं दिसतंय मला आणि कळतही आहे. पण प्रॉब्लेम काय आहे, आमचे मालक त्या अवस्थेत आहेत. काय झालंय, तो जो मगाचा बॉल म्हणला ना, तो होता नेमका आमच्या मालकांच्या मुलाचा. त्यांनी हट्ट केला, बॉल पाहिजे म्हणजे पाहिजे. आता पितृ कर्तव्य, मालकाने सगळे कपडे काढले आणि सरळ उडी मारलेली आहे पिंपामध्ये सांबाराच्या. गेला अर्धा तास तिथे ते बॉल शोधतायत. तुम्ही मला ते सांबार दिलं. काय करणार काय ना, तुमची एवढी घाई, सांबार पाहिजे सांबार पाहिजे. एक मिनिट, घाबरू नका मॅडम, जाऊ नका. एक मिनिट, आमच्याकडे अगदी कालचाच फ्रेश असा मिल्कशेक आहे. मॅडम मॅडम, अन्नावर उठू नये मॅडम. आणि आता जाणून घेऊयात जजेस कमेंट्स. आनंद, क्षिती, नेहमीप्रमाणे तुमचा ऍक्ट चांगला झाला. मला फक्त एकच असं वाटलं की अशा प्रकारचा जो विनोद असतो
तो एकदा ऐकायला बरा वाटतो, दोनदा ऐकायला बरा वाटतो, तिसऱ्यांदा एक ठीक आहे आपण घेतो. म्हणजे अशा प्रकारचं, म्हणजे जे जेवणात केस पडलाय, ढेकूण आहे, पाण्यात बोटं बुचकळलेत, नंतर मग त्याचा अतिरेक होत गेला असं मला वाटलं की तो तिथेच थांबला असता तर म्हणजे आमची जी रिॲक्शन होती, आमचे जे लाफ्टर्स होते ते पूर्णपणे मिळाले असते. पण ते वाढत गेलं सगळं आणि मग थोडंसं मी डिटॅच झाले तुमच्यापासून, अलूफ झाले थोडीशी. आता मला असं वाटलं की हा ऍक्ट ऑफ दी आनंद, फॉर दी आनंद आणि बाय दी आनंद होता, विच आय एम नॉट हिअर टू सी. आय एम हिअर टू सी अन ऍक्ट विच इज परफॉर्म्ड बाय क्षिती अँड आनंद, और बाय आनंद अँड क्षिती. मला क्षितीच नाही दिसली आणि आय रिअली वॉन्ट टू सी क्षिती अँड एव्हरीबडी एल्स. दोघांचा ऍक्ट पाहिजे, नाहीतर आपण सोलो स्टँडअप करू. थिंक अबाउट इट. दॅट इज वन थिंग दॅट मला असं वाटतं दॅट यू शुड टेक केअर ऑफ. अपार्ट फ्रॉम दॅट बोथ ऑफ यू आर ग्रेट परफॉर्मर्स. आय हॅव नथिंग मोर टू से. आणि आता बघूयात किती गुण मिळाले. स्वप्नील सर 8 गुण. आणि निर्मितीताईंचे गुण आपल्याला कळणार आहेत आता थोड्याच वेळात. तेव्हा तुम्हाला एलिमिनेशनसाठी आणि पुढच्या सगळ्या परफॉर्मन्सेससाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.